चार लोक काय म्हणतील या विचारामुळेच आपण आयुष्यामध्ये खूप मागं पडलोय. आता पण वेळ गेला नाही, आता पण सुरुवात करू शकता. चार लोक काहीच म्हणणार नाहीत. याचं एक स्टोरी आहे माझ्याकडे. मी 9वीमध्ये होतो, ट्युशन चालू होतं, म्हणजे 9वीचं संपत होतं ट्युशन, 10वीचं चालू होतं. जाधव सर होते. जाधव सरांनी गणितावर एक फळ्यावर एक गणित दिलं आणि म्हणले की हे जे गणित कोणी सॉल्व्ह केलं त्यांना 10वीमध्ये गणितामध्ये आउट ऑफ मार्क पडतील. त्याच्यामध्ये क्लासमध्ये 90 विद्यार्थी होते जवळपास. जाधव सरांचे भाचा आणि भाची पण होते. श्रवंती येरावार जी 6वी 7वी 8वी 9वी तिनं गाजवलं होतं, टॉपर पद गाजवलं होतं, ही पण व्यक्ती होती. मी पण होतो. सरांनी फळ्यावर प्रश्न दिला आणि म्हणले की उद्या सॉल्व्ह करून या. मी जोशमध्ये घरी गेलो, कारण की मला ना कोणता विषय आवडत ना, फक्त गणित सोडून, गणितामध्ये पण अल्जेब्रा सोडून, बीजगणित. तर गेल्यानंतर जोशमध्ये फुल सॉल्व्ह केलं गणित सॉल्व्ह केलं. मला माझा विश्वास होता की माझं उत्तर बरोबरच आहे. क्लासमध्ये ट्युशनला गेल्यानंतर व्यंकटेश कदम माझा मित्र आहे. त्यानं तर भाच्याचा मित्र होता. त्याला म्हटलं अरे जाऊन विचार तरी त्याचं सॉल्व्ह केलं आहे का, उत्तर काय नाही. त्यानं गेल्यानंतर त्यानं बघितलं काय, भाच्याचं पण उत्तर बरोबर आहे, भाचीचं पण उत्तर बरोबर आहे सरांच्या, आणि श्रवंती येरावार तिघांचं उत्तर बरोबर आहे. आणि माझं उत्तर मात्र मिसमॅच होतं, जुळालं नव्हतं. मी काय म्हणलं यार, तिघांचं उत्तर बरोबर आहे तर मी काय बादशाह आहे, माझं उत्तर काय बरोबर येणार आहे. सरांनी विचारले कोण क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. जवळपास 3 जगांनी हात वरी केला होता. 3 जगामध्ये भाची आणि श्रवंती येरावार तिघंच होते. 90 पैकी कोणीच सॉल्व्ह केलं नव्हतं. सरांनी दाखवा म्हणले उत्तर बघितलं. उत्तर तिघाचं पण चुकलं होतं. एकच उत्तर असल्यामुळे तिघाचं उत्तर चुकलं होतं. मनात माझ्या कुठेतरी विचार होता की यार माझं पण उत्तर सरांना दाखवावं का, सरांना जाऊन सांगावं का, सर माझं एक उत्तर आहे, चेक करा बरं. परंतु व्यंकटेश कदम म्हणला अरे बस रे, म्हणला तुझं उत्तर बरोबर नाही का, त्याचं भाची असून बरोबर आलं नाही. श्रवंती येरावार जिनं टॉपर होती 6वी 7वी 8वी 9वी, तिचं आलं नाही, तुझं येणार आहे का. मी पण म्हणलो यार खरंच आहे, आपलं काय उत्तर बरोबर येणार आहे. मग मी काय केलं, बसलो. सरांनी फळ्यावर काय केलं, प्रश्नाचं उत्तर असं सॉल्व्ह करायला सुरू केलं. एक एक स्टेप सुरू केलं. एक एक स्टेप सुरू झालं ना, तसं माझी स्टेप अशी हळूहळू जुटायला लागली. आणि जवळपास शेवटच्या स्टेप येजेपर्यंत माझं आणि सरांची स्टेप सेम होतं, म्हणजे उत्तर सेम होतं. मनात कुठेतरी खंत होता यार, मी सांगितलं असतं ना तर 90 विद्यार्थ्यांसमोर सरांनी अशी पाठ थोपटली असती आणि म्हटलं वा रे पट्ट्यात, तुझं उत्तर बरोबर आहे. परंतु 4 माणसं काय म्हणतील, माझं चुकलं तर काय होईल, या भीतीपोटी मी काय केलो, म्हणलो नाही. म्हणून आयुष्यामध्ये असे खूप प्रश्न येतात. 4 लोक काय म्हणतील, आपण त्यामुळं काय करतो, बॅक स्टेप घेतो, ते काम करत नाहीत. परंतु 4 लोक फक्त 4 दिवसासाठीच असतात. आयुष्यभर कोणी कोणासोबत नसता. तुम्ही काय एफर्ट करता ते तुमच्या याच्यावर असतं. त्यामुळं आत्ता पण वेळ गेला नाही. 4 लोकांना 4 जागी राहू द्या. तुम्ही तुमचं काम करा, मी पण माझं काम करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.